अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे नागपूरवरून जितेंद्र विनायक करमरकर या दादांचा। मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका। जय गजानन। शेगावच्या वाटेवर चालायला मला माझ्या आईनं शिकवलं। माणसाच्या मनात प्रबळ निष्ठा असेल आणि दैवतावर निस्सीम प्रेम असेल तर बाह्य परिस्थिती माणसाच्या भक्तीत फारसे अडथळे आणू शकत नाही। वास्तविक आमची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती। आईला नोकरी करणं भाग होतं। ती रेल्वे मेन्स प्रायमरी शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची। गजानन महाराज तिचं दैवत। आम्ही जिथे राहायचो तिथून शाळा 3 ते 4 किलोमीटर अंतरावर होती। बस आणि रिक्षाचे पैसे वाचून आई रोज पायी शाळेत जायची व ते पैसे बाजूला ठेवून शेगावच्या तिकिटाचे पैसे जमले की शेगावची वारी करायची। अस्मितेने जगा। आपलं घराणं सांगायचं झालं तर गजानन महाराजांना सांगा। अर्थतेने हाक मारा, ते तुमच्या हाकेला ओ देतीलच, अशी शिकवण देत तिनं तिचं आयुष्य घालवलं। 2008 साली आईने जगाचा निरोप घेतला। वडील एका टॉकीजमध्ये बुकिंग क्लर्क होते। 4 मुली, 1 मुलगा, घरभाडे, अत्यल्प मिळकत। ह्या सर्व रेट्यात त्यांचा प्रवास 2003 मध्येच पूर्ण झाला। कशीबशी बहिणींची लग्न झालीत। खाजगी पद्धतीने मला थोडेफार पैसे मिळू लागले होते आणि मी ही लग्नाच्या बेडीत अडकलो। इसवी सन 2015ची ही गोष्ट आहे। मी, बायको आणि आमची 1 मुलगी, आम्ही तिघं भाड्याच्या घरात राहत होतो। कसा बसा संसाराचा गाडा रेटत होतो। जे काही थोडंफार कमवत होतो ते पैसेही कमी मिळू लागले। उधारी वाढत गेली। घर भाडं थकत गेलं। अनेक महिन्याचं भाडं थकलं। घरमालक चांगला म्हणून त्यांनी रस्त्यावर काढलं नाही। त्यालाही कळत होतं की याची नियत चांगली आहे, हा काम शोधत आहे, पण नशीब साथ देत नाही। मीही शरीराने आणि मनाने थकून गेलो होतो। नको ते विचार मनात डोकावू लागले आणि आईच्या शब्दाची आठवण झाली। मी माझी कैफियत शेगावला जाऊन सांगण्याचं ठरवलं। बायकोला सांगितलं, मी 1 आठवड्यात परत येतो। जेमतेम 1 वेळच्या तिकिटाचे पैसे आणि फार तर 10-20 रुपये वरती एवढेच पैसे होते। एका शबनम बॅगमध्ये 2 चादरी आणि 1 ड्रेस ठेवला आणि शेगावची वाट धरली। शेगावला पोहोचताच नाग मंदिराच्या बाजूला जो मोकळा हॉल आहे तिथे चादर घालून निवाऱ्याची जागा निश्चित केली। त्यानंतर पुढील 7 दिवस 4:15ला उठणे, नंतर शुचिभूत होऊन पहाटे 5 वाजता खाली मूळ स्वरूपातील मूर्तीचं दर्शन घेणे आणि नंतर पारायणगृहात गजानन विजय ग्रंथाचं पारायण करणे, नंतर महाप्रसाद घेऊन तृप्त होणे। जवळ पैसे नव्हते त्यामुळे संध्याकाळी जेवणाचा प्रश्नच नव्हता। पूर्ण 7 दिवस 1 वेळ जेवून महाराजांच्या अनुसंधानात घालवले। त्यांच्याच कृपेने तब्येतही ठीक राहिली। 7व्या दिवशी निरोप घेण्यासाठी महाराजांच्या समोर उभा झालो। डोळ्यातून अश्रू वाहत होते। महाराजांना म्हटलं, आज मी परत निघतोय। तुम्ही जाणताच तिकिटाचेही पैसे जवळ नाहीत, पण सांभाळून घ्या। मी शुद्ध मनाने निघतो आहे। मला माझं पुण्य किती आहे माहीत नाही, पण मला वाटतं माझ्या आईची पुण्याई खूप होती। तिच्या सल्ल्यानुसार माझे घराणं तुमच्यासमोर मांडलं आहे। आता अधिक काय बोलू, येतो मी परतीच्या प्रवासात ठरवलं होतं की TC आलाच तर त्याला सगळं खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही। जे होईल ते होऊ दे। जनरलच्या त्या डब्यात त्या दिवशी TC आला, पण आश्चर्य म्हणजे माझ्या आजूबाजूला सर्वांकडे तिकिटाची चौकशी केली, पण माझ्याकडे पाहिलंही नाही आणि निघून गेला। गाडी नागपूर स्टेशनला थांबली। मी सुखरूप बाहेर पडलो। मी सीताबर्डी भागात येऊन पोहोचलो। तिथे कसं काय कोण जाणे, अचानक अशी प्रेरणा झाली की राजाराम वाचनालयात जा। मी 25 वर्षापूर्वी लहानपणी कधी तिथे गेलो होतो। माझी पावलं त्या दिशेने वळली। तिथे समोर मला वर्तमानपत्र दिसले। मी ते चाळू लागलो आणि माझी दृष्टी एका चौकटीवर येऊन थबकली। तिथे लिहिलं होतं, सहकार नगर गजानन महाराज मंदिरात पुजारी हवा। अपेक्षा, पूजेचे कार्य व्यवस्थित करणे, निवासाची सोय मंदिरात करण्यात येईल। फोन नंबर। मी त्या नंबरवर फोन केला।
त्यांनी 2 दिवसांनी भेटीला बोलवले. शेगावला महाराजांनी माझं गाऱ्हाण ऐकलं. 7 दिवसाच्या आत माझा प्रश्न मार्गी लावला. अनेक लोकांमधून गजानन महाराजांच्या मूर्तीची पूजा करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. निवासाचा प्रश्न सुटला. नागपुरात सहकार नगरला गजानन महाराज मंदिराची विस्तीर्ण जागा आहे. रस्त्याला लागून थोडं आत मंदिराचा मुख्य प्रवेश दरवाजा, तिथून 3-4 पावलावर तुळशी वृंदावन, तिथून 3-4 पावलावर मंदिराच्या पायऱ्या आणि दार. आत मंदिरात प्रवेश केला की साधारण 15 पावलावर पादुका, पुढे गाभारा आणि त्यात महाराजांची मूर्ती. पायऱ्या चढून मंदिरात आलं की उजव्या कोपऱ्यात एक तटपोस ठेवला आहे. तिथे वर महाराजांची मांडी घालून प्रसन्न चित्त बसलेला फोटो आहे. तिथेच कोपऱ्यात एका छोट्या रॅकमध्ये काही गजानन विजय ग्रंथ ठेवले आहेत. मंदिरात सकाळ संध्याकाळी पूजा आरती होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या गुरुवारला भरपूर असतेच, पण अन्य दिवशी पण बरेच भाविक येतात. सकाळी 12च्या सुमारास नियमाने 6-7 भाविक दर्शनाला येतात. मी साधारण त्याच सुमारास पादुकांच्या भोवती स्वच्छ पुसवून मंदिराचं दार बंद करून पुन्हा संध्याकाळी दर्शनासाठी उघडतो. शुक्रवार 20 ऑक्टोबर 2017ची ही गोष्ट. दिवाळी पाडव्याचा तो दिवस होता. आदल्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मंदिरातील फोटोंना हार घातले होते. बरेच लोक दर्शनाला येऊन गेले होते. त्या दिवशी साधारण 11:30च्या सुमारास मला काहीतरी विचित्र वाटायला लागलं. मंदिरात एक अस्वस्थ करणारी गूढ शांतता जाणवत होती. मंदिरात अन्य कामासाठी असलेला एक कर्मचारी आवारात दूर कुठे गेला होता. 11:15 वाजत आलेत, पण त्या दिवशी नेमाने येणाऱ्या भाविकापैकी एकही मंदिरात वळला नाही. मी पादुकांच्या बाजूला खाली मान करून साफ करीत उभा होतो. अचानक कुणी ट्रकभर गुलाबाची फुलं बाजूला ठेवावीत असा घमघमाट सुटला. कुणीतरी बाजूला आहे असं जाणवलं. मी बाजूला पाहिलं आणि नकशिखात शहारलो. मी खालून वर पाहत गेलो. प्रथम गुडघ्यापर्यंत आलेले हात दिसले. बाजूला एक 6 फूट उंच अजानुबाहू पुरुष उभा होता. अंगात मळकट गुंड्या, तुटलेला हाफ शर्ट, खाली बरमुडा वजा पैजामा, डोळे असे भेदक की नजर आपल्या शरीराला भेदून आरपार निघून जाईल. मला एक उष्णता जाणवायला लागली. काय बोलावं सुचेना. कसं तरी मी म्हटलं, मी येथील पुजारी, आपण? मला तोडत म्हणाले, हो, आम्ही सर्व जाणतो. तुमच्या आईच्या पुण्याईनं तुम्ही आहात बरं. हिशोब वगैरे ठेवता की नाही? काही पैसे द्यायचे आहेत. काढा पावती पुस्तक, असं म्हणून एक खुर्ची ओढून त्यावर ते बसले. अंगातील शर्ट काढून म्हणाले, हा, आता कसं आम्ही आमच्या वेशात आलो. खांद्यावरील बॅगमधून 2000च्या 4 नोटा काढल्या आणि 500च्या 6. मग म्हणाले, हो, आता आम्हाला आवडणारा आकडा झाला. हे घ्या 11,000. मी म्हटलं, नाव काय लिहू? म्हणाले, लिहा गजानन महाराज. मी म्हटलं, अहो, असं नाही लिहिता येणार. तर ते म्हणाले, न लिहायला काय झालं? सगळीकडे आमचं नाव मिरवता, मग इथं का नाही? ठीक आहे, असं करा, शेगावला आम्हाला नारायण म्हणतात, तुम्ही नारायण घ्या. मी सवयीने पावती आणि खडीसाखर त्यांना देऊन नमस्कारासाठी खाली वाकलो. जय गजानन म्हटलं आणि त्यांचा स्पर्श माझ्या डोक्याला जाणवला. जणू प्रचंड विद्युत प्रवाहाचा संचार व्हावा तसं होऊन मी घामाघूम होऊन गेलो. ते उठले. कोपऱ्यातील फोटोकडे त्यांनी पाहिलं. म्हणाले, हा हार आमचा आहे. मग म्हणाले, गजानन विजय ग्रंथ मिळेल का? मी यंत्रावर पुढे होऊन एक पोथी काढली आणि त्यांना देणार तोच फोटोचा हार आपोआप खाली पडला. त्यांनी झटकन जमिनीवर टाकलेला शर्ट, पोथी आणि तो हार जवळच्या पिशवीत ठेवला. म्हणाले, येतो आम्ही. आणि मी पाहतच राहिलो. तुळशी वृंदावनापर्यंत ते गेले आणि दिसेनासे झाले. मला काही सुचेना. भानावर आलो आणि वरती घरात शिरलो. बायको वेड्यासारखी माझ्याकडे पाहायला लागली. तिला म्हटलं, मला आंघोळ करायची आहे. आंघोळ करून शरीर थोडं शांत झालं. बायकोला सगळा प्रकार कथन केला. मग मनही थोडं शांत झालं. त्या दिवशी आईच्या पुण्याईने मला महाराजांनी प्रचिती दिली होती. मी गेलो ऐसे मानू नका.
भक्तीत अंतर करू नका. आम्ही मंदिरातील CCTV कॅमेरा चेक केला तर त्यात फक्त माझ्या हालचाली दिसल्या, अन्य कुणीच दिसलं नाही. मी प्रसाद देताना दिसलो पण कुणाला दिला ते दिसलं नाही. पैसे घेताना दिसलो पण 11,000 कुणी दिले ते दिसले नाही. मंदिराच्या व्यवस्थापनाने ते 11,000 रुपये महाराजांचा आशीर्वाद म्हणून जपून ठेवावे असं ठरवलं आहे आणि हा सर्व प्रसंग आयुष्यभर जपून ठेवायचा मी प्रयत्न करणार नाही आणि त्यासाठी सहाय्यभूत ठरणारा जप सोबत असणारच आहे. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.